दादा बनवत आहे पोहे माझ्यासाठी. मी आलेले आहे रक्षाबंधनला म्हणून, आणि ही माझी वहिनी त्याला करते मदत. एक एक चुटकी टाकते, चुटकी घेते. आणि हा पोहे चांगले करतोय. काही खडेबिडे आहे का तर निवडणं चालू आहे त्याचं. आता तो घेतोय पाणी. बल्ले बल्ले. ओके, आय एम वेटिंग. हा, आता असं पाणी टाकतोय त्याच्यात. ग्लासला इग्नोर करा. माझा दारू पिण्याचा ग्लास पण इग्नोर करा. ठीक आहे. एवढे की मम्मी बी खाईन ना. विचारून घे खाणार आहे का. म्हणजे थोडं ऍड करणं चालू आहे. बस कारण क्वांटिटी कमी झाली होती. परत एक बार चेक करून घ्या खडे बिडे. हा, फिर से निवडणं चालू. पाणी निकलणं चालू आहे. अर्धे पहिलीची जनावला. तर बघूया दादा कसे पोहे बनवत होते आता लवकर. पोहे स्पेशलिस्ट. बाय द वे, तुम्हाला माहिती नसेल, याचं हॉटेल होतं. तर हा प्रोफेशनल कुक आहे. होतं नाही आहे आता पण हॉटेल. फक्त बंद केलं. इनविजिबल हॉटेल आहे सध्या त्याचं. कुठे कोणाला दिसले तर कमेंट करून सांगू शकता. बघा किती छान छान के पाणी काढू लागला. एक थेंब पण पाणी न राहू द्यायचं त्यांनी ठाणलेलं आहे. पण त्या पाणीच्या चक्कर मध्ये पोहे नाही गेले पाहिजे बेसिंग मध्ये गाईस. कट करेंगे इसको अनियन को. ठीक है, फिर कर सकते. कढाई तर सो हे भांडे वगैरे काढायचे आमचे काम नाही, म्हणून आम्ही इथं सिस्टरची हेल्प घेत आहे. कारण की ती प्रोफेशनल आहे कामात. भांडे न वाजता भांडे कसे काढायचे. काय म्हणता घ्यायला, रॅक म्हणता का मग. तिला पण माहित नाही, पण ती प्रोफेशनल आहे कामात. तर कोणी संदेह नका करू याच्यावर. थँक्यू. अरे ती आडवा व्हिडिओ घेते. तू शॉर्ट्स घेऊ लागले आता. तू फक्त आयटम घ्यावा लागते, इंसानला नाही घ्यावा लागत. हो गया. मोठे मोठे स्टेशन चुरामुरा. ज्यादा छोटे नाही करणार. ओके. बटाटे धूप घे, पण मिरची नाही खात ना. त्याला पण कळणार नाही की ते मिरची खाते. सो असं बारीक बारीक कापायचं त्याला. ही क्वालिटी कुठून आली तुझ्याकडे. तूच आता थोड्या वेळ पहिले सांगितलं ना की माझे हॉटेल होते म्हणून. मेरा क्वेश्चन आहे. बोलो. ते बारीक कापल्याने तिखट नाही लागत. आन्सर. तर आम्ही चवीनुसारच तिखट टाकत आहे, तेवढ्या मिरच्या सिलेक्ट केलेल्या. असं सांगा ना. पण काही काही लोकांची आदत असते ना, ते मिरच्या दिसल्या की साईडला काढतात. तर आमच्या पोळीतून ती मिरची साईडला काढू शकत नाही. लाईक यू. अरे आधी बटाटे टाकायला लागतील. ऍक्च्युली मी गॅसवर शक्यतो बनवत नाही, चुलीवर जास्त बनवतो. पण आज आपल्याकडे ब्लॉग के चक्कर में क्या हो गया. काय तेल होतंय गरम. बारीक बारीक मिरची पण झाली आहे कट. आणि हे जे पोहे भिजलेले होते ते जास्तच भिजून गेले. आजचं हे पोहे एक नंबर पोहे बनणार. इंटरनॅशनल पडलेले आहे ब्लॉगच्या चक्कर मध्ये. फिर से कांदा कट किया जा रहा इधर. पड़ ही गया. रुला ही दिया. तड़का लग चुका है और ये लगा रहा है. अब क्या जाएगा. कांदा. शेंगदाणा तार नानले म्हणून. अरे खरंच शेंगदाणा पाहिजे का.
घेणार आहे सगळं. हे टाक मिरची हे लवकर. थोडे इंटरनॅशनल पोहे याच्यात बटाटे विकत सुद्धा बनवणारा माणूस पण इंटरनॅशनल काम करतो बाहेर. लागतात. दाल चुकी है इसमें और इसमें दाल चुका. नमक ते पळून नाही जायचंय आपल्याला, हळूहळू केलं तरी चालत. चवीनुसार मीठ टाकलं. चवीनुसार का? बर. भगवली का म्हणते जे केस जास्त आहेत. त्याचा अर्थ बटाटे आणखी शिजलेलं नाही. खाली गॅस वाढवावा लागतो माहिती का पटकन. व्हेरी नाईस. थोडा थोडा शिजलंय का? शेवटी घरगुती बनणारे लोक आणि हॉटेलवाले बनवणारे लोक खूप फरक असतो. त्याला तुम्हाला खाल्ल्यावर कळून एखादी खुबी सांगा ना. खुरी खुबी तर यासाठी आम्ही चार्जेस देतो फ्रीमध्ये काही नाही. आम्ही देतो ना चार्जर. ॲडव्हान्स कोणता चार्जर पाहिजे? ॲडव्हान्स पाहिजे ॲडव्हान्स. आता याच्यात पोहे टाकतोय का? नाही प्लेट टाकतो. टाक मग. प्लेट डिश. हे पोहे बनवते बनवते प्लेट डिश हो गई. झालंय. डन. आणा प्लेट आणा. याला काय करायचंय हळूहळू फिरवायचा, कारण की जर तू फास्ट फिरवलं ना तर याचा चुरावून जातो. तर ते पोहे पोहे वाटणार नाही तुम्हाला. मग असं वाटेल की ते हे आहे काय उपमा. त्याला असं करायचं आणि अशी पलटी मारायची, तरी तुम्हाला दिसत असेल पोहे पोहे दिसतोय. बस आता हे सुटसुटीत झालेले बघा. खरंच लय सुटसुटीत झाले पोहे. ही टॅग आहे की जे की सगळ्याला जमत नाही. ठीक आहे, पकडा. फक्त अक्षय कुमारला जमती. लईच भारी दिसते पोहे. लाईक मी, व्हेरी नाईस जोक. लाईक यू. सेम टू यू. सो कोणाला काही रेसिपी शिकायची असेल तर ते कमेंट करू शकतात. कोणाच्या चॅनलला? अक्षय कुमार राठोड. ते फायदा नाही असू शकत, बिकॉज चॅनलच सापडत नाही. अक्षय राठोड म्हटलं कसं सापडणार नाही तुम्हाला. मग काय सांगावं लागतं ते सांगा अक्षय ना. कुमार राठोड. अक्षय कुमार राठोड भेटला तर करा कमेंट, नाही तर या चॅनलवर पण करू शकता तुम्ही. झालं का? तो बघ. देख टेस्ट कर. ओए सिस्टर, टेस्ट बघ. नमक कम हो सकता है इसमें. मला नाही वाटत.